हॅलो गाईज, मिस्टर अँड मिसेस गाडीगावकर युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। तर संकष्टी चतुर्थी स्पेशल आपण मोदक बनवणार आहोत आणि आपले गणपती बाप्पा पण आता लवकरात लवकर येणार आहेत। तर आपण मोदकाची रेसिपी बघूया मम्मीच्या स्टाईल मध्ये। आता मम्मी पहिलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्याला असंच ना असंच घेऊन वाजत आहे। मम्मीच्या स्टाईल मध्ये धपाधप फुल फोडत आहे। मम्मी हे खोबरं असंच हे करते, काय टाकलं नाहीत ना? आता काय टाकलं त्यात? आता काय ह्याच्यात आपण मस्तपैकी तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये खोबरं भाजून घेतोय आणि अजून गुळ काय बारीक होत नाही। तुझी रेसिपी आहे, मी कशाला करू? मी खाणार आहे। गावची पद्धती अशी गावाला बनवतात, गावाला अशी बनवतात। आता गुळ टाकलंस ना? किती नारळ आहेत? दीड। भरपूर खोबरा निघाला। मम्मीची ठॉक रेसिपी काय? मम्मीची ठॉक रेसिपी। हे बघ असे, हे बघ गरम गुळ झाला ना की पटकन उचलते बघ असं असा गुळ आहे ना बाळा, किसायचा आणि ते सातपुड्याचे गुळ करतो ना आपण, त्याला असं त्याला पण असंच करतात ना? मम्मी कुठून राहिली? काय कुठे मम्मी? नवऱ्याची बायको। आणि बिचारीला घाम पसीना। ए तू कोण? ए ए श ह्याच्यात काय कुठलंय? मी करते थोडस काम। हा काय? सुपारी नाही, येड सुपारी येते। केलंय का चांगलं? बघ बारीक आहे। सबस्क्राईब करा। हा नवरा समोर डोळ्यासमोर धर आणि ते फुट। अच्छा, पटकन बारीक होईल ग नवऱ्याला। एवढा ऊन आहे। तर गाईज आता मम्मीने ते गरम पाणी तापत ठेवलंय आणि त्याच्यात मीठ घातलंय आणि घेतलंय तांदळाचं पीठ। आता काय ते पाणी ह्याच्यात टाकणार की हे पीठ त्याच्यात टाकणार? बोल की। पीठ त्याच्यात टाकणार, मग तू बोल ना। ठीक आहे, तर आता हे पीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मग नंतर मळून घेणार ना? ओके ठीक आहे, मग आपण आता मळताना बघूया कसं मळते गरम पाण्यातलं पीठ। आता हे मळणार। काय काय जण गरम पाणी पिठामध्ये टाकून मळतात ना?
याच्याने चांगलं पीठ शिजून निघते ना, मग जास्त वाफेवर ठेवायची गरज नसते. अच्छा ओके. हा मस्त सुगंध आला पिठाचा. हे पाणी नको घेऊ असंच म्हणून दाखव ना. अरे तू स्लो करून ठेवलाय. स्ट्रगल मोदकसाठी स्ट्रगल चाललाय पंखा लावून. तू गरम गरम मळणार होती ना. तुझी रेसिपी आहे. मी म्हणाली ना पण सिंबा ये इकडे ये. झोपलाय तो, जाऊ दे. तर गाईज मला आता इथे भेटलेलं आहे तूप विरघळून घ्यायचं काम. तर मी ते तूप वितळवते कारण की मोदक बनवताना लागतील आपल्याला. मी पण ट्राय करणार आहे मोदक बनवायला. आणि आता इथे पीठ मळलेलं आहे आणि सारण पण रेडी आहे, चाळण पण रेडी आहे. स्टार्ट. तर गाईज आता आम्ही मोदक बनवायला घेतोय आणि बेकार हालत झाले दोघी पण. आणि हा आहे माझा छोटूसा साचा, त्याच्यात मी बनवणार आहे मस्तपैकी मोदक. चिमोली मोदक खाणार ना बाबा? मोदक खाणार ना? खाणार नाही? खाणार नाही. आई मारते मग तो मोदक नाही खाणार. आता मी मोदक बनवायला स्टार्ट करणार आहे. जा रे. आणि माझा आहे छोटासा साचा, मम्मीचा मोठा साचा, आणि मी बनवले छोटा चाळणी, मम्मी बनवले मोठा चाळणी. बघू कोणाचे चांगले तर त्यांनी मस्त येतात. तर गाईज अशा प्रकारे आपले मोदक बनून रेडी झालेले आहेत. हे आहेत मम्मीने बनवलेले मोदक आणि हे आहेत मी बनवलेले मोदक. आणि हे 21 मोदक बनवलेत आणि 21 पेक्षा जास्त आहेत. तर ह्या मोदकांचा आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. आणि हे मम्मीचे मोदक मोठे मोठे आणि हे माझे नाजूकशे मस्त मस्त. तर अशा प्रकारे आपले मस्त मोदक रेडी आहेत आणि हे 21 मोदक आहेत. ते आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया. तर सगळ्यांनी रेसिपी नक्की करून बघा. साधी सोपी मम्मीची रेसिपी. ओके चलो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.